धक्कादायक. बंधारे आश्रमशाळेच्या सेप्टिक टँकमध्ये आढळला तिसरीतील विद्यार्थ्याचा मृतदेह. पालकांचा टाहो, ग्रामस्थांचा संताप. नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा अवघ्या 8-9 वर्षाचा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहातील उघड्या सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली. मूळचा सोनखडका तालुका नवापूर येथील रहिवासी असलेल्या ब्रायन गावित हा दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शाळेतून अचानक बेपत्ता झाला होता. शाळा प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस यंत्रणा व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी. घटनेची माहिती मिळताच नवापूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, विसरवाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने धाव घेतली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नंदुरबार येथून फॉरेन्सिक न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शाळा प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर. या घटनेनंतर पालकांनी आणि आदिवासी संघटनांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखरेख नाही आणि सुरक्षा रक्षक काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सेप्टिक टँक उघडा कसा होता? शबरी माता भील आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाडवी यांनी सांगितले की आदिवासी विकास विभागाकडून मोठा निधी मिळूनही शाळेत तुटलेले दरवाजे, खिडक्या आणि उघडी गटारे असे चित्र आहे. यापूर्वीही या शाळेत अशा घटना घडल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय. माझा मुलगा शिकायला आला होता की मरायला, असा हृदयद्रावक प्रश्न विचारत ब्रायनच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थित पोलीस आणि ग्रामस्थांचेही डोळे पाणावले. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे शाळा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फॉरेन्सिक अहवालानंतर आणि चौकशी अंती अधीक्षक, चौकीदार व संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. निष्पाप ब्रायनच्या मृत्यूला जबाबदार कोण? आदिवासी विकास विभाग यावर काय ठोस पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नवापूर तालुका अध्यक्ष शबरी माता भिल आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य. काल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम सोनखडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आईवडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे. तर सोनखडक्या गावातील त्यांचे आईवडील आले, त्यांचे कर्मचारी शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही मिळून आले नाही. रात्री आज 10 वाजेला एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला आणि या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी दुर्लक्ष केलं. ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये. सर्व पालक नाराज आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहे संदीप शेंदाणे त्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि इथले मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी जे बेजबाबदारपणा इथं काम करत नाही त्यांना लगेच त्यांचं दुसऱ्या आश्रमशाळेला बदली करण्यात यावी अशी आमची सर्वांना मते. त्याच्या सोनखडकावाल्यांचं म्हणणं, सर्व जे इथं पालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा
जे कर्मचारी आहेत त्यांचे तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे. वारंवार घटना घडते. फक्त आईवडिलांचं एवढंच म्हणणं आहे की ते शेंदाणे जो इथला अधीक्षक आहे त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्यांना जे आईवडील आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने लवकर द्यायला पाहिजे. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.